प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी बांधव नवीन असतील तर त्यांना विनंती करतो, प्रार्थना करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया द्या. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, प्रस्तुत अभंगामध्ये जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय जगाला अंधारातून प्रकाशाकडे आणत असताना, जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असताना आणि जागृत करत असताना लोकांना उपदेश करतायत की क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आता तुम्ही जरा चिंतन केलं का? या अभंगामध्ये जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी क्षणापासून सुरुवात केली. का केली असावी? क्षणोक्षणी हाची करावा विचार. 15-15 दिवसाला एकादशी येते, त्या 15-15 दिवसाने करावा विचार असं नाही म्हटलं तुकोबाराय यांनी. तुकोबारायांनी म्हटलं क्षणोक्षणा हाची करावा विचार. आम्ही रात्री झोपल्यानंतर बरेच लोक विचार करतात, परंतु तो वायफळ विचार असतो. तो विचार फक्त एवढाच आम्ही करतो की उद्या नळाला पाणी येईल का, आपली कोर्टातली केस आपल्या बाजूने लागेल का, किंवा भावाचा बांध कोरून माझं शेत वाढवता येईल का. ज्याचा आपल्या जन्माचं सार्थक होण्याशी काहीही संबंध नाही, हा आपण क्षणाक्षणाला विचार करतो. परंतु तो विचार अध्यात्मात तुकोबारायांनी सांगितलं नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आता क्षणच का घेतला? तर त्याचं कारण असं आहे की एका सेकंदाने, एका क्षणाने 1 मिनिट होतो, एका मिनिटाने 1 तास होतो, एका तासाने 1 दिवस होतो, एका दिवसाने 1 आठवडा होतो, एका आठवड्याने 1 महिना होतो, एका महिन्याने 1 वर्ष होतं आणि एका वर्षाने संपूर्ण आयुष्य होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे बाबा रे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. का विचार करा? तो विचार जर तुमच्या मनामध्ये रुजला आणि तुम्हाला जर परमार्थ समजला तर तुम्ही भवपार सिंधू या भवसागरातून तरून जाल. 83,99,999 योनी फिराव्या लागणार नाहीत आणि पुन्हा तुम्हाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरावा लागणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आता माणसाच्या जीवनामध्ये 3 सागर असतात. एक विद्यासागर, दुसरा जलसागर आणि तिसरा भवसागर, ज्याला अध्यात्मात खूप महत्त्व आहे असा तो भवसागर. विद्यासागरातून तरुण जायचं असेल तर एका उत्तम चांगल्या शिक्षकाची आपल्याला गरज असते, तेव्हाच आपण विद्यासागरातून तरुण जाऊ शकतो. जर जलसागरातून तरुण जायचं असेल, नाव आणि उत्तम नावाड्याची गरज असते, तेव्हा आपण जलसागरातून तरुण जाऊ शकतो. तद्वतच ठीक त्याच पद्धतीने भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर समयाच्या विद्यमान वर्तमान सद्गुरूची गरज असते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेशिंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. तुम्हाला जर त्या तत्वाला जाणून खरं भवसागरातून पार व्हायचं असेल तर समयाच्या विद्यमान आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय आम्हाला सावध करत असताना तो उपदेशपर अभंगामध्ये म्हणतात क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आणि का हे सांगतायत?
नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह म्हणजे जे दिसतंय ते नाशिवंत तर आहेच, परंतु आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं जेव्हा आम्हाला आत्मज्ञान होतं, ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण, तया नाव बोली जे ज्ञान. ते ज्ञान जेव्हा प्राप्त होतं आणि व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त होतो, त्यावेळेला आम्हाला समजतं. तो विचार जेव्हा आमच्या डोक्यात येतो ना, त्यावेळेला आम्हाला समजतं की यार हे तर नाशिवंत आहे आणि हे कधीही जाईल, सांगता येत नाही. तुम्हाला पहिलं नोटीस नाही येणार आहे की तुमचं शरीरातून कधी तुम्ही ब्रह्मलीन व्हाल, तुम्ही कधी हे जग सोडून जाल, हे कधीच तुम्हाला कळत नाही आहे. कारण हे नाशिवंत आहे, हे कधीही जाऊ शकतं. नाशिवंत देह जाणार सकळ, कोण अमर नाही आहे, सगळे निघून जाणार आहेत असं तुकोबाराय म्हणतात. सकळ म्हणजे सगळे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काळ आम्हाला माहीतच नाही आहे, काळ किती जवळ बसलेला आहे. तुकोबाराय एका ठिकाणी समजावतात की उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला उशापरी काळ तैसा. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. उंदीर उड्या मारतो गव्हाच्या गोणीवरून, तांदळाच्या गोणीवरून, ज्वारीच्या गोणीवरून, बाजरीच्या गोणीवरून उड्या मारत असतो, खात असतो, एन्जॉय करत असतो, मजा करत असतो, परंतु त्याला माहीतच नाही आहे त्याच्या पाठीमागे बोका बसलेला आहे, काळ नावाचा. पाहतो उंदीर, आम्ही पण धडपडेपर्यंत धडपडत असतो. या बँकेत पैसे टाका, त्या बँकेत पैसे टाका, बंगला घ्या, गाडी घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, सगळं काय घ्या, परंतु आम्हाला माहीतच नाही आहे आमच्या पाठीमागं पण त्या उंदराला धरायला जसा बोका बसलाय ना, तसा काळ नावाचा बोका बसलेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळा, आयुष्य खातो काळ सावधान. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, तैशापरी लोका काळ नेत असे. असं का तुकोबाराय यांनी आम्हाला संदेश दिला की बाबा रे, तो बोका जसा उंदरावर झडप मारेल ना, तसा काळ तुमच्यावर झडप मारेल. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात समजावतात की नाशिवंत देह जाणार सकळा, आयुष्य खातो काळ सावधान. आणि या काळाच्या झडपेमध्ये जर आम्ही अडकलो ना, तर तुम्हाला कोणच सोडवू शकत नाही. त्यातून सोडवणारा एकच आहे, तो म्हणजे चक्रपाणी. म्हणून तुकोबारायांनी एक अभंग सांगितला बघा, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिनी दूर राहे. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. चक्रपाणी का म्हटलं परमात्म्याला, तर जसं एखादं चक्र फिरतं, त्याच्यावरती पाणी टाकल्यानंतर 10 दिशेत पाणी पडतं. याचा अर्थ 10 दिशेत असणारा चक्रपाणी तोच तुम्हाला वाचवू शकतो. तो तेव्हाच वाचवू शकतो जेव्हा आध्यात्मिक गुरुला शरण जाऊन आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्याच्याशी आपली ओळख असेल तरच तो वाचवू शकतो. समजा तुमचं कोणाशी तरी भांडण चाललेलं आहे आणि तुमच्या पुढे त्याची ताकद जास्त होते, तेवढ्यात रस्त्यानं जाणारा एखादा तुमच्या ओळखीचा व्यक्ती आला तर तो मध्यस्थी करतो आणि तुम्हाला त्यातून सोडवतो. का तर तो तुमच्या ओळखीचा आहे म्हणून सोडवतो. तद्वतच त्याचप्रमाणे तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलात आणि ह्या संकटातून जर सोडवायचं असेल तर देवाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. देवानं म्हटलं पाहिजे, अरे मला ओळखणारा माझ्या ओळखीचा भक्त आहे, त्याला आपण सोडवूया या संकटातून. कारण ओळख असल्याशिवाय कोण कोणाला सोडवतं. नाही तर म्हणतात कुठे आता पोलीसच्या ह्याच्यात फसता, तोंड तिकडे फिरवून निघून जातील, संकटातून सोडवणार नाही. तद्वतच देवाशी जर ओळख असेल ना, तर देव 83,99,999 योनीतून म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला या संकटातून 100% सोडवेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळा,
आयुष्य खातो काळ सावधान. काळ हा आयुष्य तुमचं एका एका क्षणानं खातोय, म्हणून तुम्ही सावध व्हा. आणि सावध झाल्यानंतर मग पुढे काय करायचं असा तुम्हाला प्रश्न पडतो. म्हणून तुकोबारायांनी त्याच्यावरती उपाय पण सांगितला. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. का नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागममध्ये, संत हे आनंदाचे स्थळ, संत हे सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संतांच्या समागममध्ये गेल्यानंतर, प्रवेश केल्यानंतर प्रेम, नम्रता, संशीलता, दया, करुणा, विशालता हे मानवी मूल्य तर आमच्या मनामध्ये येतातच. नव्हे तर ते येऊन मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, नेमकं कुठं मला जायचं आहे, याचं आत्मज्ञान हे समागममध्ये होतं. म्हणून तुकोबाराय म्हटले की तुला या सगळ्या काळापासून दूर जायचं असेल, काळाच्या जबड्यात अडकायचं नसेल, तर संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. का नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि याच्या पुढे तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे, तुकोबाराय किती सुंदर सांगतात बघा, की तुम्ही काळापासून जर वाचलात तर तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. म्हणजे या यह लोकीच्या म्हणजेच या बहुसागरामध्ये तुम्ही धावताय, पळताय, धड पडेपर्यंत धडपडताय, आणि ते व्यवहार करत असताना डोळ्यात धूर घातल्याप्रमाणे नका करू. नका डोळे धुरे भरून राहो. डोळ्यात धूर घातल्यासारखं, जर समजा नवीन घरात टी व्ही आणलाय पण घर धुरानं भरलेलं आहे, तुम्हाला टी व्हीवरती काय चाललंय हे कळणारच नाही आहे. कारण डोळ्यात इतका धूर घुसतोय की आम्हाला पुढं काय चाललंय दिसतच नाही आहे. तद्वतच परमात्मा माझ्या अंगसंग आहे, डोळ्याच्या पापण्या जेवढ्या जवळ नाही आहेत तेवढा जवळ आहे, परंतु आमच्यामध्ये अज्ञानाचा, अंधकाराचा, अंधाराचा धूर घुसलेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. आणि आज तोच शुभ संदेश अज्ञानातून प्रकाशाकडे नेत असताना, अज्ञानातून प्रकाशाकडे नेत असताना, ज्ञानातून खऱ्या अर्थानं तुम्हाला जागृत करत असताना, अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे म्हणजेच निराकाराकडे नेत असताना निरंकारी मिशन तोच शुभ संदेश देते की बाबानो एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. कारण तुम्ही एका परमात्म्याला जाणल्यानंतर तुम्हाला जाणीव होते की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे. आणि ती जाणीव जर एकदा झाली तर तुमचा एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि दृष्टिकोन जेव्हा बदलतो तेव्हा तुम्हाला कळतं की बाबा रे, आम्ही शरीराने वेगळे असो, आम्ही भौतिक जगामध्ये जातीपातीच्या डायग्राममध्ये जरी असलो तरी आमची जात म्हणजे फक्त माणूस आहे याची जाणीव आम्हाला होते. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो याचं आत्मज्ञान, आत्मबोध होतो सद्गुरूच्या कृपेने. आणि मग आत्मज्ञानाने, आत्मबोधाने, आत्मदर्शनाने, आत्मानुभूतीने खऱ्या अर्थानं आमच्या जन्माचं सार्थक होतं. आणि सार्थक झाल्यानंतर खरं तर आम्ही हा भवसागर तरून जाऊ शकतो. म्हणून जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहो निवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हटले की क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.
आणि जाता जाता विनंती करतो की या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनांनो, जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या. बाबांनो, प्रेमाने बोला. धन निरंकारजी. ओम राम कृष्ण हरी.